कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे। भाजपकडून कोल्हापुरात उमेदवारी निश्चित झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज अचानक त्यांनी आपण लढणार नसल्याचं जाहीर केलंय। याबद्दल स्वतः महाडिक यांनी पत्रकामधून खुलासा केलाय। त्यात त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे। पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात। त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही असं जाहीर करतोय। महानगरपालिकेची निवडणूक ही महायुती एकत्र लढवणार आहे। अशा वेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी आहे। त्यापैकी आणि कुणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही। वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढवण्याचं घोषित केलं होतं। आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही। तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे। यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन। माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे। नेत्यांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या प्रदेश पातळीवरनं घेण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच महाडिक यांनी अर्ज माघार घेतला अशी ही चर्चा आहे। यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा।